दररोज सुंदर रांगोळी काढून घर सजवायचे आहे, पण कोणती रांगोळीची डिझाईन काढावी हे कळत नाही. तर त्यासाठी बघा मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक गोपद्म काढून घेतलेला आहे मी. जसं आपल्या संस्कार भारतीमध्ये एक चिन्ह असतं ना, त्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे बघा. डब्याचं झाकण ठेवूनच काढून घेतलेलं आहे. तर डब्याचं झाकण ठेवून एक गोल आकार काढायचा आहे. खालच्या बाजूला बघा ओळून घ्यायचे आहेत. तर बरोबर तो जे गाईचे आपले चरण असतात ना, गाईच्या पायाप्रमाणे एक आकार तयार होतो. पण गोपद्म म्हणतो बघा संस्कार भारती रांगोळीमध्ये. तर वरती त्याच्या वरच्या बाजूला फूल काढून घेतलेलं आहे 4 पाकळ्यांचं. खालच्या बाजूलासुद्धा आपण एक छोटंसं लांब पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. अगदी सोपी आहे बघा आणि अगदी शुभ आहे ही रांगोळी. जर आपण तुळशीसमोर, देवघरासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावर काढून ही रांगोळी ठेवू शकता. आणि अगदी पटकनच होते. सकाळी आपल्याला वेळ नसतो काही गडबडीमध्ये काढण्यासाठी. ही रांगोळी अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. आता वरचं जे फूल आहे त्यामध्ये मी लाल आणि पिवळा रंगच भरलेला आहे बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. मधल्या बाजूला जांभळ्या कलरचं एक डॉट दिलेला आहे. आता बाजूला एक 3-3 रेषा मारून घेतलेल्या आहे बघा. त्यामुळे काय होईल, रांगोळी थोडीशी मोठी दिसेल आणि एक भरगच्चपणा येतो रांगोळीला. तर दोन्ही बाजूला मधली जी रेषा आहे त्यावरती आपण एक कळीप्रमाणे लाल रंगाची एक कळी काढलेली आहे आणि बाजूला हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता खाली जे फूल काढलेलं आहे आपण, आता हे कमळाच्या फुलाप्रमाणे एक फूल काढलेलं आहे बघा. तर त्यामध्ये ही लाल आणि पिवळाच रंग भरलेला आहे. मध्ये आहे पोपटी रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. रेषांच्या वरतीसुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण आपल्या कल्पनेप्रमाणे यामध्ये कोणतेही आकार काढू शकतो. आता मधला जो भाग आहे तिथेसुद्धा 3 रेषा मारून लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. त्यामुळे मध्ये जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येईल. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अगदी पटकन होणारी 5 मिनटामध्ये होणारी ही रांगोळी आहे बघा. झटपट काढून होते. जास्त काही वेळ ह्या रांगोळीला काढायला लागत नाही. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा अगदी सोपीच आहे बघा. रोजची काढण्यासाठीच ही सुद्धा रांगोळी आहे. तर इथे डॉट दिलेले आहेत 2 डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि ते गोल फिरवून घ्यायचे आहेत बघा. एक तुऱ्याप्रमाणे आकार करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला झाकणाने प्रेस करून घ्यायचे आहेत, झाकणाच्या मदतीने आणि बोटाच्या मदतीने फिरवून घ्यायचे आहेत आणि मध्ये बरोबर प्रेस मारून घ्यायचे आहे बघा. एक देठाप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे खालच्या बाजूला. आता इथे वरच्या बाजूला आपण डॉट देऊन चमच्याच्या मदतीने फूल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी डॉट दिलेले आहेत. इथे मी 5 डॉट दिलेले आहेत आणि चमच्याने ते आतल्या बाजूला आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. आता इथे गोल चमचा वापरायचा आहे. गोल चमच्याने आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी चमच्याने आतल्या बाजूला डॉट ओढून घेतलेले आहेत. मध्ये थोडासा पिवळा रंग आणि लाल रंग भरून घ्यायचा आहे. आता शक्यतो मी ते आपले जे शुभ रंग आहे तेच ठेवलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कलर भरू शकता. आता इथे लाल, पिवळा आणि हिरवा असेच रंग मी ठेवलेले आहेत. आता खालच्या बाजूलाही आपण एक गोल पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसेल. बघू शकता तुम्ही मी खालच्या बाजूला एक गोल पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. आता वरती त्याला थोडेसे देठाप्रमाणे आकार काढून छोटी छोटी पानं आपण काढणार आहोत. बघू शकता तुम्ही मी छोटे छोटे देठ काढून घेतलेले आहेत. आता फुलामध्ये मी डार्क आणि लाईट असं आकाशी रंग भरून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते लाल, पिवळा किंवा कोणताही रंग भरू शकता. बघा आकाशी रंग मी त्यामुळे एक मोरपिसासारखं फूल आहे असा आपल्याला भास होतो. तुम्ही बघू शकता रांगोळीमध्ये. आता दोन्ही बाजूलासुद्धा आपण एक मोरपिसाचा लूक देऊन घेणार आहोत. डॉट देऊन घेतलेले आहेत आणि काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत बघा. पानांना आकार द्यायचा आहे आणि वरती ऑरेंज आणि निळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. आता पानाचा जो मागचा भाग आहे तिथे एक छोटासा लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता वरती बघा मी ऑरेंज आणि निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहे. त्यामुळे एक मोरपीस आहे असं आपल्याला भास होतो बघा रांगोळीमध्ये. आता जे आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहेत गोल, त्याच्या बाजूलासुद्धा रेषा मारून डॉट देऊन घेतलेले आहेत आणि मध्ये सुद्धा 2-2 रेषा, 3-3 रेषा मारलेल्या आहेत आणि लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी दिसते. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी आता तयार झालेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. फायनल रांगोळी आपली
रेडी झालेली आहे. अगदी सुंदर दिसते बघा तुम्ही, आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे रोजची काढण्यासाठी. रोज घाई गडबडीमध्ये आपण रांगोळी काढत असतो. तर मध्ये थोडीशी रिकामी जागा आहे, तिथेसुद्धा छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. तर इथे आपण एक कमळाच्या फुलाची रांगोळी काढणार आहोत. मी अगदी सोप्या पद्धतीनेच मी दाखवलेली आहे बघा. 2 तुरे काढायचे आहेत, फांदीप्रमाणे एक आकार काढायचा आहे वरच्या बाजूला आणि त्याला गोल करून घ्यायचा आहे. आणि मध्ये बघा जी मधली जागा आहे तिथे आपण छोटंसं कमळाचं फूल काढून घेणार आहोत. तर सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. आणि कमळ काढलेलं रांगोळीमध्ये खूप शुभ मानलं जातं. मी प्रत्येक भागामध्ये सांगतच असते. आणि बघा व्यवस्थित अगदी हळूवार मी दाखवलेलं आहे तुम्हाला. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळ्या काढता येतील. आता ह्या रांगोळ्याविषयी तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला समजलं नसेल कशा प्रकारे काढायची आहे, तर तुम्ही नक्कीच मला एक कमेंट करून विचारू शकता. आता मध्येसुद्धा बघा मी छोटंसं एक कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे. तर आपण इथे 2 फुलं काढलेली आहेत आणि पानंसुद्धा काढलेली आहेत. आता वरती रिकामी जागा दिसते तर तिथे आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. आता कसं ही फ्रीहँड रांगोळी आहे, इथे आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार काढू शकतो. मी प्रत्येक भागामध्ये सांगत असते बघा. फ्रीहँड रांगोळ्यांमध्ये जो रांगोळी काढणारा जो कलाकार आहे त्याचा पूर्ण कंट्रोल त्या कलेवरती असतो आणि तो त्याच्या मर्जीप्रमाणे त्यामध्ये आकार काढत असतो. तर त्याप्रमाणे ह्या फ्रीहँड रांगोळ्या आहेत. तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढू शकतो. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की ह्या रांगोळ्या अगदी सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता. आता आपण थोडा रंग भरून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग यामध्ये भरू शकता. तर इथे मी निळा, डार्क आणि लाईट कलर भरून घेतलेला आहे बघा. जांभळा कलर असतो ना, तो थोडासा डार्क लाईट करून भरून घेतलेला आहे कमळाच्या फुलामध्ये. तर वरच्या बाजूला आपण थोडासा लाईट रंग भरणार आहोत. आता इथे गुलाबी रंगामध्ये जांभळा रंग मिक्स करायचा आहे आणि थोडा लाईट करून तिथे भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी थोडासा लाईट रंग करून भरून घेतलेला आहे. जी वरची टोकं आहेत कमळाच्या फुलाची त्यावरती हा रंग भरून घ्यायचा आहे. आता हे दुसऱ्या बाजूचं जे फूल आहे तिथे सुद्धा ऑरेंज आणि पिवळा रंग भरलेला आहे. आता 2-2 रंग भरले फुलांमध्ये तर फुलं आणखी सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता फुलांना अगदी सुंदर लुक आलेला आहे. आणि ज्या कळ्या काढलेल्या आहे त्यामध्ये सुद्धा मी 2-2 रंग भरून घेतलेले आहेत. आता पानांमध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. थोडा रंग भरायचा आहे. आता इथे रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग वगैरे भरत बसायची गरज नाही आहे. थोडे रंग भरायचे आहे. आता रंग भरल्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येत असतो बघा. आणि बघणाऱ्यालासुद्धा रांगोळी छान दिसते आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं आपण जेव्हा कलर वगैरे भरतो रांगोळीमध्ये, आणि सुंदर दिसते. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण छोटे डॉट काढून घेतलेले आहेत बघा. आता जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा अगदी रांगोळीचा सुंदर दिसतो. तुम्ही बघू शकता बघा. फायनल रांगोळीचा लुकसुद्धा अगदी छान आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या सोमवार आहे, त्यानिमित्ताने ही रांगोळी काढलेली आहे. आता ही शिवशंभूच्या हातामध्ये जे त्रिशूल असतं तिथे तो एक आकार मी काढून घेतलेला आहे बघा. तर सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे. जास्त काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे. थोडासा हळूवारपणे आकार काढून घ्यायचा आहे बघा. बोटाच्या मदतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीनेच मी हे त्रिशूल दाखवलेलं आहे. आता तुम्ही इथे फक्त बेलपत्र काढून जरी रांगोळी काढली छोटीशी आणि त्याच्या बाजूला 2 फुलं काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. तर मध्ये जे डमरू आहे ते सुद्धा मी दाखवलेलं आहे बघा. सफेद रंगच भरलेला आहे. आता वेगळे काही जास्त रंग भरत बसायची गरज नाही. रोज आपल्याला रांगोळी काढायची आहे. सोमवार निमित्त ही रांगोळी आहे छोटीशी. आता एका बाजूला आपण बेलपत्र काढून घेणार आहोत. जे आपल्या शंभूंना प्रिय असतात ना ते बेलपत्र काढायचे आहेत बघा. तर इथे सुद्धा डॉट देऊनच मी काढलेले आहेत. थोडंसं आपण झाकणाच्या मदतीने प्रेस करून आकार देऊन घेणार आहोत आणि तिथे बेलपत्र तयार करून घेणार आहोत बघा. मी या झाकणाने थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि काडीच्या मदतीने आपण पानांना आकार देणार आहोत. पानांना आकार मी दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण एका बाजूला बेलपत्र काढून घेतलेले आहेत. आता आपण खालच्या बाजूला फुलं काढून घेणार आहोत बघा. फुलं आणि फुलं काढून घेणार आहोत बाजूला. तर त्या फुलामुळे काय होतं की एक आपण पूजा करत असतो तर असं रांगोळीमध्ये पूजेसाठी फुलं आपण जसे ठेवत असतो त्याप्रमाणे एक भास होतो. तुम्ही बघू शकता मी 3 फुलं इथे काढून घेतलेले आहेत.
बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत आणि मी डेमोसुद्धा दिलेला आहे की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. नक्कीच तुम्ही छोटीशी का होईना रांगोळी यातली कोणतीही एक रांगोळी नक्कीच दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. बघा छोट्या छोट्याच रांगोळ्या आहेत रोजच्या काढण्यासाठी आणि अगदी पटकनच होतात. जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटं एका रांगोळीला लागतात बघा. जर तुम्ही काढली रांगोळी तर पटकन होऊन जाते. बघा तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते. नक्कीच एकदा माझ्या सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या आणि बघा. छोट्या छोट्या रांगोळ्या मी दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. बघा आपली ही फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. तर अशाच रोज रांगोळ्या बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि नवीन रांगोळी रोज दरवाजासमोर, देवघरासमोर आणि तुळशीसमोर काढण्यासाठी भेटूया अशाच नवीन भागात. धन्यवाद.